नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. फडणवीस आणि अजितदादांमध्ये सव्वा तास चर्चा. सूत्रांची साम टीव्हीला माहिती. संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार. उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी. सूत्रांची साम टीव्हीला माहिती. तर याशिवाय शरद पोंक्षे, सचिन पिळगावकरांसह सचिन खेडेकरांच्या नावाचीही चर्चा. वर्षा बंगल्यावर आज महत्त्वाच्या बैठका. तिढा असलेल्या कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर होणार चर्चा. आजपासून संजय राऊतांचा 3 दिवस सांगलीमध्ये तळ. तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटणार. आघाडीतली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय खदखद. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता. जळगावातल्या सर्वेक्षणात माझाच क्रमांक पहिला. एटी पाटलांचे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे संकेत. तर गिरीश महाजनांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक. काँग्रेस विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. भंडाऱ्यामध्ये राहुल गांधींची 13 तर प्रियंका गांधींची 15 एप्रिलला सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात. महायुतीच्या मेळाव्याला करणार मार्गदर्शन. तर महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान. शरद पवार गटाकडून आतापर्यंत 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा. तर बीडमधून बजरंग बाप्पांना उमेदवारी. शिवाय भिवंडीमधून बाळामामांना उमेदवारी. मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच. कॉलर उडवत उदयनराजेंची रोखठोक भूमिका. आणि कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज. रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज झाल्याचं तज्ज्ञांचं मत. समितीकडून कोर्टाला अहवाल सादर.